जय भीम नमोबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. कोणतेही काम न करता कोल्हापूर महानगरपालिकेत ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराडे यांनी 85 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कोल्हापूर प्रभाग 2 कसबा बावडा येथील जाधवघर ते बडबडे मळे दरम्यान 2 कोटी बीशीला 95,000 खर्चाच्या ड्रेनेज पाईप टाकण्याचा निविदा रेंडर प्रक्रियेद्वारे केला होता. त्यानुसार ठेकेदार वराडे यांची नियुक्ती केली होती. एकूण 5 टप्प्यात बिलाची मागणी केली. त्यापैकी 4 बिले त्यांना महापालिकेकडून अदा करण्यात आले. उर्वरित काम न करता 5व्या बिलासाठी बोगस मोजमाप तयार करून हा घोटाळा केला आहे. याबाबत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यामध्ये प्रसाद वराळे यांनी कसबा बावडा येथील ड्रेनेज कामाच्यासाठी शासनाकडून आलेले 3 कोटी रुपये आलेले होते. त्यामध्ये टोटल या कामाची रनिंग बिलं 5 झाली. 4 बिलं व्यवस्थित दिसतात सध्या तरी, आणि 5वं जे बिल केलेलं आहे 88 लाख रुपयाचं, या बिलामध्ये कुठलंही जाग्यावर काम झालेलं नाही. आणि त्याची मी माहिती मागितली असता त्याची कामाची MB जी महत्त्वाची असते ती MB मागितलेली महानगरपालिके म्हणतात, महानगरपालिकेची MB नाही. मग MB नाही तर ह्यामध्ये त्या लोकांनी फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा जागेवरती काम झालेलं नाही, तर जागेवरती काम झालं नसताना ह्यांच्या ते लक्षात का आलं नाही? त्यांनी तक्रार का केली नाही? त्याच्यावरती फौजदारी काय केलं नाही? त्याच्यावरती वसुली दावा का केलेला नाही? आज तागायत त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आदरणीय ND पाटील साहेबांच्या माध्यमातून IRBच्या वेळी कृती समिती स्थापन झाली. त्या कृती समितीमध्ये काम करणारे मी सामान्य कार्यकर्ता आहे. आता बघितलं की कृती समितीतील ठराविक लोक असल्या कोल्हापूर शहराच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम करतात आणि अशी चुकीची पत्र देतात. आता ह्यांनी परवा शासनाला 24 कोटीचा निधी आला, तर ह्या निधीमध्ये 73 कामं आहेत आणि 73 कामापैकी 75% कामं ही जागा पूर्ण झालेले आहेत असं खोटं पत्र देऊन कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकमेल करण्याचं काम ही ज्या काही संघटना करणाऱ्या संघटनेच्या नावाखाली जी ठराविक लोक करत आहेत, अशा लोकांना पण आळा घालण्याची गरज आहे. ह्या लोकांना मग हे न झालेलं काम दिसलं नाही का? हे म्हणतात ॲडव्हान्स काम झालं म्हणून ही तक्रारी करतात. ज्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी ॲडव्हान्स काम झालेलंच नाही किंवा कामच झालेलं नाही, त्याचं बिल अदा झाले, हे काम त्यांना दिसत नाही का? माझ्या माहितीनुसार ह्या कामाची चर्चा चालू झाल्यानंतर ह्या लोकांना हे सगळं माहिती असताना देखील त्यांनी आज तागायत महानगरपालिकेमध्ये एक तक्रारीचा साधा अर्ज केलेला नाही. म्हणजे यांची काहीतरी सेटलमेंट झाली असेल 100%. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती, आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण जे काय कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कधी आयुष्यात घडलं नव्हतं आमच्या, हे नवीन घडलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या कोल्हापूरची जर बदनामी शासन दरबारी झाली तर इथून पुढे आपल्याला कोण निधी पण देणार नाही आणि कोल्हापूर परत मागं पडेल अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून या पाठीमागं आम्ही आहे. प्र. सोनकांबळे प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. म.ना. वानखेडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व प्राचार्य प्र. सोनकांबळे यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य विशेष व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज अशोका सभागृह PES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागसेनवन येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या जडणघडणीत मिलिंद महाविद्यालयाचे योगदान या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मान्य आयुष्मान योगीराज देवराव वाघमारे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून मिलिंद महाविद्यालयाने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाचा पाया घातला आणि आज हा छोटासा वटवृक्ष मोठ्या दिमाखात विस्तीर्ण झाला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम करत मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुसाफिरी करत वेगळा ठसा उमटवला आणि महाविद्यालयाचे नाव मोठे केले. ही सगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आजच्या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे प्र. सोनकांबळे सरांच्या जन्मदिवसाबद्दलचं औचित्य साधून आपण काय केलं, अनेक वर्षापासून हा उपक्रम करतात. मी अनेक कार्यक्रम पाहिले, पण या कार्यक्रमातली विविधता मला खूप आवडली. आमचे मित्र
डॉक्टर मनोहर आपले मनोहर यशवंत मनोहर यांचं भाषण हे लाईव्ह झालं, वरून आलं, त्याला ऑनलाईन म्हणूया. पण आता मी जे बोलणार आहे म्हणजे इथं 3 प्रकारची भाषणं आहेत. एक तर त्यांचं भाषण ऑनलाईन, माझं भाषण आहे ते मी लिहून आणलेलं आहे त्यामुळं वाचन, आणि तिसरं भाषण जे आहे ते लुलेकर सरांचं आहे ते भाषण आहे. भाषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्याला प्रतिसाद देता त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. एवढंच नव्हे तर डॉक्टर मना वानखेडे सरांचे जे आमचे प्राचार्य होते पण आम्हाला शिकवायला नव्हते. शिकवायला जरी नसले तरी ते लांबून यायला लागले तर आम्हाला भीती वाटायची. आणि शिपाई सांगायच्या हाता बाजूला सारखा सर येऊ लागलेत. सर येऊ लागलेत म्हटल्यानंतर आम्ही जिथे जागा मिळेल, ज्या खोलीमध्ये जाता येईल त्या खोलीमध्ये आम्ही गपकन जात असो, बरे तो आमचा तास नसला तरी. सरांचं नैतिक जे वजन, नैतिक जे आम्हाला जे वाटायची भीती, ते वाटायचे खरंच आपण एका चांगल्या महाविद्यालयाला लावलो की जेथे नीतिमत्ता, नैतिकता आपल्याला दिसते. त्यांच्या शताब्दी निमित्तानं गौरव ग्रंथ आपण प्रकाशित केला. आपले यशवंत मनोहरांनी त्याच्याबद्दलचं भाष्य केलेलं आहे. आणि त्याचंही आणखी तिसरं कारण असं आहे, आपल्या पी सोसायटीला 80 वर्ष झालेत. एका संस्थेला गौरवशाली परंपरा आहे, ज्या महामानवाच्या हस्ते त्याची निर्मिती झाली. त्या सोसायटीला 80 वर्ष झालेत. एक संस्था 80 वर्ष टिकते, गरिबांची संस्था टिकते, त्याच्याबद्दल निश्चितच मनामध्ये खूप आदर आहे. आणखी तिसरं एक कारण असं आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष झालीत. आता जरी बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला घटना मान्य नाही, पण ते सगळं फायदा घेतात घटनेचा आणि पुन्हा म्हणतात आम्हाला मान्य नाही. त्या घटनेला काय झालं की 75 वर्ष झाली. हा अतिशय चांगला अभिमानाचा क्षण आहे. तर तेही हे औचित्य आहे. आणि शेवटचं एक जे महत्त्वाचं आहे ते ज्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिकलो त्या महाविद्यालयालासुद्धा 75 वर्ष झालीत. म्हणजे आम्ही आता मग अशी यशवंत मनोहरांनी भाषणात सांगितलं, पिढीची पिढी, त्याच्यानंतरची पिढी, 3ऱ्या-4थ्या पिढीची आम्ही, जरी 2ऱ्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी असलो तरी अनेक पिढ्या घडलेल्या आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून हा क्षण फार महत्त्वाचा आहे. जर कदाचित पी सोसायटी स्थापन झालीच नसती तर मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली नसती. कोणतं आत्मकथन आधी असा एक वाद मराठीमध्ये, मराठी माणसाचं वैशिष्ट्य येऊन नुसतं वाद करीत बसतात आणि बाकी काहीच करीत नाहीत, हे वैशिष्ट्यच. दया पवारांचं बोलू तर अगोदरचं का प्र. सोनकांबळेंचं आठवणींचे पक्षी अगोदरचं का माधव कोंडविलकरांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे अगोदरचं, बसा वाद करीत. महाविद्यालयामध्ये, मिलिंद महाविद्यालयामध्ये अस्मिता जेव्हा छापलं जात होतं 1968 साली मिलिंद महाविद्यालयामध्ये एक चर्चा झाली, चर्चासत्र झालं. या चर्चासत्राच्या एका चर्चासत्रात वालं कुलकर्णी म्हणाले, मी कथा लिहितोय, कविता लिहितोय, कादंबरी लिहितोय का नाटक लिहितोय हे पाहू नका. तुमचा जो अनुभव आहे जशाला तसा लिहा. लोकांनंतर त्याला कोणत्या फॉर्ममध्ये म्हणायचं ते म्हणू द्या, त्याला म्हणू द्या, कविता म्हणायचं का आत्मचरित्र म्हणायचं का अजून काय म्हणायचं म्हणू द्या. तुम्ही तुमचं लिहा, तुमचा अनुभव फक्त लिहून काढा. अस्मितेनं, ज्याला आज अस्मिता दर्श नाव आहे, त्याच्यामध्ये जे छापलं गेलं 68 नंतर ते पहिल्यांदा प्र. सोनकांबळेंनी लिहिलं. छोट्या आठवणी लिहून काढल्या, तेच आठवणीचे पक्षी आहेत. मराठवाडा निजामाच्या प्रभावात असताना इथली अवस्था काय होती हे पाहायचं असेल तर प्र.चा आठवणींचे पक्षी वाचल्याशिवाय कळणारच नाही. बाबूराव बागुल आणि प्रस्तावना लिहिताना छान म्हटलं आहे की निजामी राजवटीतली महारी बोली कळायची असेल तर आठवणींचे पक्षी वाचावं. त्यातला एक लेख 12वीला अभ्यासक्रमामध्ये आला पुढे, आठवणींच्या पक्षीमधला. त्याच्यामध्ये बोटी असा शब्द होता.
की मी ते कंदुरीला गेलो आणि मला एकही बोटी वाढली नाही, नुसतं पळक पाणी आणि भाकर. मी त्याला म्हणलं अरे एखादी बोटी तर दे. गाडी हाकायला म्हणून महाराजचं पोरगं म्हणून नेलं आणि त्याला बोटी मिळत नाही तिथं खायला. म्हटल्यावर ते तरच येऊन आडन ते म्हणे मी सकाळपासून जेवलेलं नव्हतो. हे लिहिलंय प्रईनं. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंबेडकरी समाज पक्ष संघटनातर्फे 29 जुलै रोजी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूंना प्रशासनाच्या पक्षपातीबद्दल जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्राध्यापक शहाजी कांबळे होते. काही महाविद्यालय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांना बगल देत जातीय द्वेषातून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. तसेच प्रवेश फी बाबत सतर्क दक्षता समिती नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याविषयी कुलगुरू यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी प्राध्यापक विजय काळेबा, प्रमोद कदम, रूपाताई वायदंडे, विजय कुशान तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील बहुजन आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराच्या निमित्तानं आम्ही विद्यमान कुलगुरू डॉक्टर शिर्के साहेब यांच्याकडं भेटून चर्चा करून या प्रश्नांची निर्गत व्हावी म्हणून वेळ मागितली होती. 18 जून रोजी पत्र दिलं होतं. ज्यावेळी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन या पद्धतीची चर्चा करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत नाही असं दिसलं, त्यावेळी आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि आंबेडकरी चळवळीचं आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर कुलगुरूंनी तातडीनं त्याची दखल घेतली. ही आंबेडकरी चळवळीच्या ऐक्याची ताकद आहे आणि ही ताकद अजून एकवटण्यासाठी आंबेडकरी चळवळीमध्ये फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं प्रेरित झालेल्या आणि यांच्या विचारधारेवर काम करणारे जे पक्ष, संघटना आणि समाज आहेत, या सर्वांनी मिळून एकत्रित या विद्यमान प्रश्नांशी झगडलं पाहिजे. या प्रश्नांशी संघर्ष करत असताना व्यवस्थेशी आपण झगडतो आहे. एकट्या दुकट्या संघटनेच्या संघर्षानं यश मिळणं थोडं कठीण आहे. किंबहुना आपण प्रश्न लावून धरू, परंतु त्या प्रश्नाच्या यशापर्यंत पोहोचणं थोडं कठीण आहे. त्यामुळे सगळे एकत्रित येऊन लढूया असा गेल्या कित्येक वर्षाचा प्रघात आमचा आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीनं आहे. त्याच निमित्तानं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं. रिपब्लिकन पक्षाचे, आंबेडकरी चळवळीतील, दलित महासंघाचे, मातंग समाजाचे, लोकजनशक्ती पक्षाचे, सगळ्या पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली आणि भूमिका मांडत असताना नव्या नेटानं व्यवस्थेशी संघर्ष करायचा, पर्यायानं शाहू फुले, आंबेडकरी, अण्णाभाऊ साठेंच्या विचारधारा जिवंत ठेवायची आणि त्यातून या समाजाच्या कर्मचाऱ्यांना, प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा हे ठरलं. त्यासाठी कुलगुरूने आपल्याला 29 जुलै ही भेटायची वेळ दिलेली आहे. यावेळी आम्ही त्यांना भेटणार नसून भेटणार आहोत आणि भेटताना आजपर्यंतच्या ज्या समस्या आहेत ह्या अधिक व्यापक पद्धतीनं तिथं मांडून त्याची सोडवणूक कशी होईल. शासनाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाही विरोधात असून लोकप्रतिनिधींच्या सभागृहात नाकारलेला विषय आता प्रशासकीय ठरावाद्वारे लादला जात आहे. तो आम्हाला कदापि मान्य नाही. नामांतराचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. इस्लामपूर शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक अस्मिता कायम राखण्याचा शासनाने निर्णय घ्यावा. इस्लामपूर हे शहराचं नाव आहे. हे 1600 सालापासून या शहराचं नाव उरून इस्लामपूर आहे आणि उरणातलेच कारभारी आपल्याच गावचं नाव विसरून इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. मुळात कुठलंही नाव, गावाचं नाव असं पोटनाव फक्त बदलता येत नसतं. उरून इस्लामपूर हे गावचं नाव आहे. बदलायचं असेल तर संपूर्ण नावच बदलावं लागेल आणि हे आम्हा उरून वासियांना बिलकुल मंजूर नाही. मुळात 2021ला तत्कालीन नगराध्यक्ष आणि बाकीचे आता जी मंडळी रस्त्यावर पेढे वाटत फिरत आहेत की तिथं सभागृहात असताना
त्यांनी नामांतराच्या विषयावर जवळपास 3 विशेष सभा बोलवल्या, पण या तिन्हीच्या तिन्ही विशेष सभा या कोरोनाअभावी फेल गेलेल्या आहेत. म्हणजेच सभागृहात असणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा हा नामांतराचा विषय मान्य नाही आहे. आणि हे कुठलंही न घडल्यामुळं आता चोराची वाट धरल्यासारखे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्फत आदरणीय आमदारांनी नाव बदलाचा नामांतराचा प्रस्ताव मांडला. व फडणवीस साहेब जे तद्दन खोटं बोलतात की इस्लामपूर शहराचं नाव हे पूर्वी ईश्वरपूरच होतं, आम्ही इस्लामपूरचं परत ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं नाव दिलेलं आहे, हे साफ महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. इस्लामपूर या शहराचं नामकरण ईश्वरपूर असं या ठिकाणी करण्यात येणार आहे असा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला. हा पूर्णतः जुलमी एक प्रकारचा अन्यायात्मक हा निर्णय आहे. कारण इस्लामपूर येथील जनतेला कुठल्याही पद्धतीचं विश्वासात न घेता, विचारात न घेता हा निर्णय या ठिकाणी ठराविक लोकांच्या समाधानासाठी, ठराविक लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सध्या उरण इस्लामपूर या शहराचा विचार केला तर उरण इस्लामपूर या शहरामध्ये असणाऱ्या विविध सुविधा, या सुविधांचा अभाव, किंबहुना या ठिकाणी रस्त्यांचा जरी एक प्रकारचा विचार केला तर इस्लामपूरमध्ये सहज चालण्यासारखे, 2 व्हीलर चालवण्यासारखे रस्ते देखील या ठिकाणी नाहीत. या ठिकाणी घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे, लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये नावं बदलून हे कारस्थान रचलं जात आहे. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा धार्मिक उन्मेष माजवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. व इस्लामपूर येथील नव्हे तर तमाम भारतातील मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम हे मनुवादी सरकार, BJP सरकार या ठिकाणी करत आहे. आणि त्या सरकारला पाठीशी घालणारे हे विद्यमान आमदार या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत जाणारे जे आमदार आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनं त्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. पण हे आमदार एकमेकांशी भांडणं करण्यामध्ये, एकमेकांची आया बहीण काढण्यामध्ये व्यस्त आहेत. काही या ठिकाणी मंत्री हे बेडरूममध्ये या ठिकाणी जाऊन ब्रीफकेस भरलेली नोटा मोजत आहेत. कोण काल या ठिकाणी माणिक या ठिकाणी कोकाटे नावाचा कृषी मंत्री रमी पत्ता खेळत आहे व पत्त्याची पाने या ठिकाणी विधानसभेत खेळताना संपूर्ण महाराष्ट्रभर हा जन उद्रेक या ठिकाणी सुरू आहे, किंबहुना व्हायरल झालेला आहे. अशा व्यवस्थेमध्ये हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, फुलेंचा महाराष्ट्र, शाहूंचा महाराष्ट्र या ठिकाणी या प्रस्थापित मनुवादी सरकारनं कुठं नेऊन ठेपलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला शेवटची इच्छा फाशी देताना सुद्धा विचारली जाते की शेवटची तुझी इच्छा काय आहे. पण या ठिकाणी शहराचं नामकरण करत असताना इस्लामपूर येथील शहरवासियांना या ठिकाणी साधी त्याची चुणूक सुद्धा लागली नव्हती. किंबहुना ज्यावेळी तत्कालीन या ठिकाणी नगराध्यक्ष होते त्यावेळी 3 वेळा ठराव झाला व 3 वेळा ठराव हा एक प्रकारचा बहुमत नसल्यामुळे फेल गेला. पण प्रशासक नेमला असताना एक प्रकारचा मुस्कटदाबीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी बहुजन समाज पार्टी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मागील आठवड्यात जिल्हा बुलढाणा येथील वेणी या गावात बौद्ध समाजातील महिला पुरुषांवर जातीयवादी गावगुंडांनी हल्ला करून तेथील बौद्धांना गावात प्रवेशबंदी, जीवनावश्यक असणारा किराणा माल तसेच चक्की व दळण देण्याकरिता बंदी घालण्यात आली. त्यामुळे बौद्ध समाजाची जीवनावश्यक वस्तूंसाठी तारांबळ होत आहे. पिरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी वेणी या गावाला भेट देऊन सर्व समाजात सलोखा व्हावा या हेतूने गावकऱ्यांशी सल्लामसलत केली. परंतु गावातील काही विघ्नसंतोषी लोकांना हे सहन झालं नाही. राजाभाऊ सावळे हे परतीच्या मार्गावर असताना त्यांच्या गाडीवर गावगुंडांनी हमला केला. त्यात जिल्हा सचिव गजानन तायडे हे गंभीर जखमी झाले. दिनांक 21/7/2025 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जोगेंद्र कवाडे यांनी मलकापूरला घेऊन गजानन तायडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी पिरिपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले, सामाजिक कार्यकर्ते RN वानखेडे गुरुजी, राष्ट्रवादीचे बाळासाहेब दामोदर हे उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यामध्ये वेणी नावाचं गाव आहे. या वेणी गावातील बौद्ध समाजाने एका जागेवर ध्वज फडकावला होता.
गावातील काही लोकांना ते आवडलं नाही. त्यांनी तक्रार केली, अमुक केली, तमुक केली, तहसीलदाराकडे केली, पोलीस स्टेशनकडे केली आणि प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी येऊन त्यांनी जबरदस्तीनं ध्वज उचलून दिला आणि गावातील बौद्धांचा अपमान केला. खरं पाहिलं तर अल्पसंख्याक बौद्धांना प्रशासनाने संरक्षण द्यायला पाहिजे होतं. तसं न करता तक्रारकर्त्या सवर्णाच्या खोट्या तक्रारीवरून बौद्धाचा झेंडा काढून टाकण्यात आला. ही हा मोठा अन्याय त्या ठिकाणी झाला. एवढं झालंच नाही तर गावातील सवर्णांनी वेणी गावातील बौद्धांवर सामुदायिक बहिष्कार टाकला. त्यांना शेतावरची कामं देणं बंद केलं, विहिरीवरचं पाणी भरून देणं बंद केलं, रस्त्यावर गावाच्या चाललं त्यांना मनाई करण्यात आली. अशा प्रकारे चक्की जी असते ना, पिठाची गिरणी, ते दळणसुद्धा ते बंद केलं जाईल. अशी मुस्कटदाबी म्हणजे अशा प्रकारचा सामुदायिक ज्या पद्धतीनं बहिष्कार टाकण्यात अत्याचार करण्यात आला, बहिष्कार टाकण्यात आला, ही हाच मोठा गुन्हा आहे. एखाद्या समाजावर सामुदायिक बहिष्कार टाकणं हाच मोठा गुन्हा आहे. पण शासन, प्रशासन, पोलीस प्रशासनाने यावर कारवाई न करता उलट अत्याचार करणाऱ्या लोकांच्या बाजूने साथ देण्याचा प्रयत्न केला. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही बातमी जेव्हा आमच्या नेत्यांना कळली बुलढाणा जिल्ह्याच्या, तर बुलढाणा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष राजाभाऊ सावळे, जिल्ह्याचे नेते गजानन तायडे, त्या लोणार तालुक्याचे अध्यक्ष भिकाजी इंगळे, गजानन ठोसर, आमचे मधुकरराव शिंदे, शिंदे राजाचे, ही सगळी मंडळी त्या गावाला गेली. कशाकरता गेली? आपल्या समाजाला हिंमत देण्यासाठी, मारामारी करण्यासाठी गेली नाही. तेव्हा मीटिंग झाली, गावात बैठक झाली, सर्व काही शांततेनं पार पडलं आणि सर्वांची समजूत घालून पीडित बौद्ध समाजाला दिलासा देऊन आम्ही सरकारकडे जाऊन योग्य प्रकारची कारवाईची मागणी करून हा विश्वास देऊन ते निघाले. वेणी गाव निघाल्यानंतर रस्त्यावर 2.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर लपून छपून दबून बसलेले गावाचे काही सवर्ण दाददाडगे लोक हल्ला केला, सामुदायिक हल्ला केला. ते बरं झालं, भिकाजीकडेची गाडी पुढे निघून गेली. राजाभाऊ सावळेची गाडी सापडली. त्याच्यामध्ये आमचे गजानराव होते, ठोसर होते. ही प्रचंड मोठमोठे दगडं मारून राजाभाऊ सावळेची गाडी तोडफोड करून टाकली, जुना करून टाकली. ड्रायव्हरला मारू नये म्हणून गजानराव त्याला वाचवण्यासाठी खाली उतरले. तेवढ्यात त्यांनी झुंड लाट्या घेऊन गजानन तुटून पडले. लाट्याकाट्याची मारहाण केली, अजूनही वळायच्या त्याच्या अंगावर. एवढंच नाही तर खाली पडल्यानंतर जी मोटरसायकल होती पायावरून पाय फ्रॅक्चर झाला. ही अशा प्रकारची क्रूर वागणूक आमच्या कार्यकर्त्यांशी करण्यात आली. ही बाब अत्यंत गंभीर आहे, चिंताजनक आहे आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे ती मदत देखील पोलिसांनी केली. नांदेडच्या राजनगर, चंद्रगुप्तनगर व नागसेननगर येथील साकेत बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास कार्यक्रमास सुरुवात झाली असून विहारात महामाया महिला मंडळाच्या वतीने दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, संविधानविषयक माहिती आदी ग्रंथांचे वाचन केले जात आहे. तसेच दररोज दुपारी 2 ते 3 या वेळात भिक्खू पयारतन महाथेरो यांची धम्मदेसना होत आहे. धम्मदेसनेचा लाभ घेण्यासाठी बौद्ध उपासक उपासिकांची विहारात गर्दी वाढत आहे. आषाढी पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत तथागताने सांगितले त्याप्रमाणे वर्षावासामध्ये एकाच ठिकाणी राहून धम्म प्रचार आणि प्रसार करायचा. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी विहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ग्रंथाचं वाचन करतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित.
तसेच इतर धम्मपद हे सुद्धा वाचन करत असतो. इतर सर्व ग्रंथ मिलिंद प्रश्न हे सुद्धा वाचन करत असतो. बहुतेक बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित राहतात आणि धम्म श्रवण करतात. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या विहारातले भिक्षुगण यांना माझा त्रिवार वंदन. या विहारात जमलेल्या सगळ्या बौद्ध उपासक उपासिका त्यांनाही माझा सप्रेम जय भीम. राजनगर, चंद्रगुप्त नगर, नागशर नगर या सगळ्या महिला या साकेत बुद्ध विहारामध्ये जमलेल्या आहेत, त्यांना माझा सप्रेम जय भीम. या विहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ग्रंथ वाचनाला सुरुवात झाली आहे. आदरणीय भिक्षूंनी आम्हाला ग्रंथ वाचनाचे मार्गदर्शन करतात. कारण याचा टाईम आहे 2 ते 3. या टाईममध्ये नागशर नगर, चंद्रगुप्त नगर, राजनगर या महिलातल्या महिलांनी खूप जण इथं सारे जण जमतात आणि धम्माचं श्रवण करतात. धम्माचं श्रवण केल्याने आपल्याला धम्म काय आहे याचा मार्ग सापडतो आणि त्यातून आपल्याला नवीन पिढीला आपण काय शिकवणार आहोत यातून आम्हाला भंतेजीने खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतात. धम्म म्हणजे काय हे अजून बऱ्याच आपल्या लहान मुलांना माहीत नाही. त्यासाठी ते सांगण्यासाठी बौद्ध उपासक उपासिकांनी खूप साऱ्या जास्तीत जास्त संख्येने आपल्या या विहारात जमून त्यांनी या धम्माचं श्रवण चांगल्या प्रकारे करतात. यांना सुद्धा माझा सप्रेम जय भीम. गेल्या आषाढी पौर्णिमेपासून राजनगर, चंद्रगुप्त नगर, नागशर नगर या परिसरामध्ये मोठ्या संख्येने उपासक उपासिका धम्मश्रवण करण्यासाठी येत असतात आणि अतिशय सुंदर सर्व उपासिकांचा ऐकण्यासाठीचा रिस्पॉन्स आहे. कारण धम्मश्रवण करणे हे योग्य वेळेला केलं पाहिजे. भगवान तथागतांनी सांगितल्याप्रमाणे धम्म श्रवणं कालो, कारण धम्म श्रवण करण्यासाठी काळ वेळ काढला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये मध्ये मिलिंद प्रश्न, धम्मपद, जातक कथा अशा अनेक ग्रंथांना धरून आपण पाहत होतो. इथं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये वाचन करत असताना आपण पाहिलेलं आहे की कपिल तत्ववेता भगवान तथागतांनी सम्यक संबोधी प्राप्त केल्याच्या नंतर की पूर्वीचे जे काही पुराण होते, पुराण साहित्य होतं किंवा त्यांचे समकालीन ऋषीमुनी होते, त्यांचं तत्वज्ञान मनुष्याला सुंदररित्या दुःखातून मुक्त होण्यासाठीचं काही उपयोगाचं आहे का ते पाहिलं. परंतु त्यामध्ये काहीही उपयोगाचं नाही म्हणून त्यांनी सर्व बाजूला सारलं. आणि कपिल तत्ववेत्याचं तत्वज्ञान एखादं सत्य प्रगट करण्यासाठी त्याला पुराव्याची आवश्यकता आहे आणि हे मात्र बुद्धांनी बुद्ध झाल्याच्या नंतरही पुढे ते तत्व चालू ठेवलं. कारण कोणत्याही सत्याला पुराव्याखेरीज सिद्ध करता येत नाही आणि म्हणून पुढे सुंदररित्या सर्व महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येनं ऐकायला श्रवण करायला येत आहेत. तेव्हा तमाम बौद्ध अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी उपासक उपासिकांना मी आवाहन करू इच्छितो की जवळपासच्या बुद्धविहारामध्ये जाऊन आपण ठिकठिकाणी शील ग्रहण करणे, उपवास पालन करणे, वेळेवर सर्वांनी सामूहिक भोजन करणे, प्रवचन श्रवण करणे, धम्मश्रवण करणे, भिक्खूंना दान भोजन देत राहणे असं कुशल कर्म करीत राहावं आणि आपलं मंगल करून घ्यावं. सर्वांचं मंगल हो. अकोल्याच्या तेलारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान लवकर जमा करा यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे जोपर्यंत अनुदान जमा होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही असा इशारा सुनील इंगळे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तेलारा यांनी दिलाय. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. फळ उत्पादक शेतकरी ते आहोत. मागील वर्षी 2024 मध्ये जुलै महिन्यात शासनानं अतिवृष्टी झाल्यामुळे संत्रा उत्पादक लोकांची निंबूवर्गीय संत्रावर्गीय फळाचं नुकसान झालं होतं म्हणून सर्वे केला होता. शासनानं आम्हाला मदत जाहीर केली. त्याचा सर्वे होऊन आमच्या खात्यात पैसे आले नाही. महसूल विभागाच्या तलाठी लोकांनी आम्हाला व्हीके नंबर दिले. व्हीके नंबर जाऊन आधार प्रमाणीकरण करायचं सांगितलं. आम्ही सर्व शेतकरी गेलो आणि तिथे आमचं आधार प्रमाणीकरण केलं.
गेले अनेक दिवसापासून महिन्यांपासून आम्हाला आमची मदत मिळाली नाही. आम्ही तहसील विभागाला 3 निवेदन दिली तरी आम्हाला अनेक शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत. आमची नम्र विनंती आहे, शासनानं आमच्या खात्यात पैसे द्यावे आमची विनंती आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. अमरावती जिल्हा सत्र न्यायालय इमारत परिसराच्या आवारात विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 30 ते 40 फुटाचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी भीमक्रांती संघटनेने निवेदनाद्वारे केली. निवेदनात नमूद विषय असा की अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाची भव्य इमारत आहे. त्या न्यायालयात पीडित व अन्यायग्रस्त यांना न्याय देण्यात येतो. हे न्यायालय विभागीय स्तरावरचे असल्याने या ठिकाणी अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा येथील मोठ्या प्रकरणाचे न्यायदान करण्यात येते. रोज या न्यायालयात हजारोंच्या संख्येने पीडित, अन्यायग्रस्त व नागरिक न्यायाच्या अपेक्षेने येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे पाहून काही नवीन पिढीतील वकिलांनी आदर्श घ्यावा असे वक्तव्य करण्यात आले. जय भीम, जय शिवराय. मी गोपाल भाऊ ढेकेकर, संस्थापक अध्यक्ष भीमक्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य. आज 21 जुलै 2025 रोजी अमरावती जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई सर यांना, तसेच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अमरावती जिल्ह्याचे आमचे लाडके खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या नावे आज संघटनेच्या वतीने निवेदनपत्र देण्यात आले आहे. निवेदनाचा विषय असा की अमरावती जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी भव्य अशी न्यायालयाची इमारत आहे आणि त्या ठिकाणी हे 5ही जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेने येतात आणि अमरावतीच्या या भव्य न्यायालयाच्या इमारतीसमोर एक महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी असायला पाहिजे होता, जेणेकरून अमरावती न्यायालयात येणारे हजारो अन्यायग्रस्त नागरिक तसेच त्या ठिकाणी नव्या तरुण पिढीचे वकील लोक हे त्या पुतळ्यापासून प्रेरणा घेतील आणि त्यांचा आदर्श घेतील. तर याच अपेक्षेने आणि सोबतच बहुजन समाजाच्या सर्व नागरिकांच्या वतीने, अमरावतीकरांच्या वतीने आणि भीमक्रांती संघटनेच्या वतीने ही अशी मागणी करण्यात येत आहे की अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसराच्या आवारात लवकरात लवकर 30 ते 40 फुटाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा आणि त्याचे लोकार्पण आमचे अमरावतीचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई सर यांच्या हस्ते करण्यात यावी, ही मागणी आज या निवेदनपत्राद्वारे करण्यात येत आहे. बीटी ॲक्ट 1947 रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांना देण्यात यावे व दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण विना विलंब सुरू करण्यात यावे. याकरिता संविधान चौक येथे गेल्या 22 दिवसांपासून
भंते चंद्रकीर्ती यांच्या नेतृत्वात बिहार व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात वकील संघटना व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। ये जितने जल्दी हो सके आप लोग कृपया करके वो बुद्ध विहार से निकल जाओ, वहां से वो पूरा का पूरा बुद्ध विहार, पूरा ट्रस्ट बौद्ध धर्मी लोगों को सौंप दो, वरना इस दुनिया के अंदर में आग लग चुकी। मित्रों, सारे पूरे दुनिया से संदेश आ रहे हैं कि भारत के अंदर में यहां पर इतना बड़ा अन्याय अत्याचार हो रहा है। जिस दिन सारी दुनिया जाग जाएंगी उस दिन तुम्हें मुक्की खानी पड़ेगी मित्रों। इसलिए मैं यहाँ के शासनकर्ता से मैं कहना चाहूंगा कि जितनी जल्दी हो सके 1949 का ये जो पीटी एक्ट है इसे रद्द किया जाए और ये जो बुद्ध भूमि है, महाबोधि बुद्ध विहार है, ये बौद्धों को सौंपा जाए, वरना हम लोगों का हम कराटे भी जानते हैं। ख्याल में रखिए, जापान के 2 शहर हिरोशिमा नागासाकी जब अमेरिका ने उड़ा दिया था बम ब्लास्ट से, इतना बेचिरक होने के बाद में भी वो दोनों शहर जो है इतने जल्दी उठ गए। आज जापान ऐसी कंट्रीज है, बुद्धिस्ट कंट्री, छोटा सा राष्ट्र है लेकिन बड़े बड़े राष्ट्रों को वो लोन देता है। उत्तर नागपूरमधील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन तत्पर आहे। याबाबत ज्यांच्या तक्रारी असतील त्यांची थेट सुनावणी करून न्याय देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक 22 जुलै रोजी तक्रार निवारण जनसुनावणी परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा चौक नागपूर येथे होईल। या कार्यक्रमात आयोगाचे उपाध्यक्ष व सदस्य डॉक्टर धर्मपाल मेश्राम स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत। राज्य शासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील असे आयोगाच्या वतीने स्पष्ट केले आहे। शहर व महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी तक्रारींसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम व सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वसमावेशी सर्वस्पर्शी संवेदनशील असलेले त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने महाराष्ट्रभरातील 288 पैकी जे अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघ आहेत त्यापैकी आज नागपूर शहरातील एक मतदारसंघ त्याची मी निवड केली आणि या मतदारसंघात येणाऱ्या अनुसूचित जाती जनजातीच्या नागरिकांना ज्या विविध विभागांशी निगडीत समस्या आहेत त्या समस्या निराकरणासाठी आयोगाच्या वतीने जे काही प्रयत्न शक्य आहे त्याचा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत। पोलीस विभाग असेल, जे विभाग आहेत त्या सगळ्या विभागाच्या समस्यांचा आढावा घेतला जाईल आणि लोकांना ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्या सोडवणुकीच्या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न असेल। आम्ही देवेंद्रजी फडणवीसांना शुभकामना देताना जर या राज्यातल्या दलित शोषित सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर जराही हास्य फुलवू शकतो तर कदाचित ते अत्यंत अधिक चांगलं होईल, त्या दृष्टीने आमचा उपाय। गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड अंतर्गत गुरुद्वारा कायदा 1956च्या कलम 11 व 6च्या मागील संशोधन त्वरित रद्द करण्यात यावं या मुख्य मागणीकरिता हजुरी साध संघच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून शासनाने आमची मागणी मान्य नाही केली तर नाईलाजास्तव आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा सरदार महेंद्र सिंग पैदल, सरदार राजेंद्र सिंग रामडिया, मनबीर सिंग ग्रंथी, मोहन सिंग गाडीवाले यांनी नांदेड येथील शासकीय विश्राम गृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे। पत्रकार परिषदेत शीख समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदेड गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहेब कायदा 1956 मध्ये शासनाने लोकशाहीची हत्या केली। पहिले निवडणुकीचे अधिकार 17 सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव निवडत होते, पण आता सरकारने तो अधिकार 2015 पासून आपल्याकडे ठेवला असून अध्यक्ष नियुक्ती शासनातर्फे होते। या गोष्टीच्या या मागणीच्या कमीत कमी 10 वर्षापासून आंदोलने उपोषणे सर्व चालू आहे, पण सरकार याबाबत कोणतेही निर्णय घेतलेला नाही। आमची अशी मागणी आहे की 11 कलम जे संशोधन केलं आहे तुम्ही रद्द करा, पूर्वीप्रमाणे लोकशाहीचे अधिकार बहाल करा, त्यासाठी आमचा लढा सुरू आहे। शासनाला आम्ही नांदेड पासून मुंबईपर्यंत सर्व कार्यक्रम मेहनत केले, पण शासन
का गप्प आहे आणि का निर्णय घेत नाही याबद्दल आम्हाला शासकता आहे. आम्हाला मान्य मुख्यमंत्र्यांना हे विषय माहीत आहे, नांदेडच्या स्थानिक नेत्यांना ही सर्व विषय अवगत आहे. असे असताना आमच्याबद्दल अशी भूमिका सरकारची का हे आम्हाला अचंब वाटते. एवढं माझं सांगणं आहे. पूरे हजूर साहब की, हजूरी संगत की, हजूर साहब की जितनी भी संगत रहती है, माई भाई सभी की हमारी एक मुखी मांग है, बच्चों की भी, सभी नहंग सिंह जथेबंदियों की, कार सेवा के महापुरुषों की, पंच प्यारे साहिबान की, नांदेड़ के सभी समाज की, जितने भी समाज है, जितने भी पक्ष है, जितने भी नांदेड़ की जनता है, जो कोरोना काल में जिसके घर में लंगर नहीं बन रहा था, वहाँ पर गुरु घर ने लंगर की सेवा करके जो है सो कोरोना काल में सेवा की है, वो सभी जनता जो गुरु घर का लंगर खा के आज जिंदा है, सभी के एक मुखी मांगनी है कि नांदेड़ के तखत साहब का जल्द से जल्द कलम 11 रद्द करे. एक मुखी मांगनी है और एज इट इज जैसा 1956 का एक्ट था हमारा, हमें सेवा करने का मौका दीजिए. हमारा गुरु घर की जब 300 साल से सेवा कर सकते हैं यहाँ पे ऐसा कुछ भी नहीं. गुरुद्वारा सचखंड में हमारे बोर्ड में कर्मचारी है, 2200 कर्मचारी है अपने, उसमें सिख समाज के भी है, सिकलीकर समाज भी है, बंजारा समाज भी है और सभी समाज है, मराठा समाज है, सभी समाज है, दलित समाज भी है हमारे कर्मचारी. सभी समाज का हमारा गुरु ग्रंथ साहब महाराज का ये है. तो हमारे को कलम 11 रद्द करने की हमारे को अपील है हमारी सबकी. ये सरकार ने हमारी दखल ले और जल्द से जल्द रद्द कराए. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.